मी डॉक्टर गोपाल भक्ते माझ्या बागेमध्ये आहेत आज मी। आपण पाहत आहे झाडावर आंबिया बहाराची फळे लगडलेली आहेत। इथे चिकट पिवळा सापळा बांधलेला आहे, त्यावर उडणारी कीड जी आहे ती चिपकलेली आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी किडीचं नियंत्रण होतं। आणि जवळपास मी 3 वर्षापासून ग्लायसेल वापरणं बंद केलेलं आहे। ग्लायफोसेट कुठलंही मारत नाही। तर बगीचात बघत आहे आपण की ग्रास कटरने गवत कापून तिथेच राहू देतो, त्यामुळे काय होतं की याचं मल्चिंगही होतं आणि कुजल्यामुळे सेंद्रिय कर्ब हा वाढतो। सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जे काही रासायनिक खत देतो त्याचा परिपूर्ण उपयोग हा झाडाला होत असतो। आंबिया बहाराचे फळ यावेळेस खूप लगडलेले नसले तरी मोजके आहे, त्याच्यामुळे अन्नद्रव्याची स्पर्धा जी आहे ती नाही, त्यामुळे फळाची साईजही चांगली दिसत आहे आणि चुरा जो आहे तो यावेळेस नसणार, त्यामुळे रेटसुद्धा चांगले राहतील। फक्त याची काळजी जी आहे बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होऊ नये ती रोखणे हे एक आव्हान असेल। आणि बुरशीजन्य फळाची गळ रोखण्यासाठी सध्या बोर्डो मिश्रण 0.7 म्हणजे 700 ग्रॅम चुना 700 ग्रॅम मोरतून 100 लिटर पाण्यामध्ये 0.7 बोर्डो मिश्रणची फवारणी जर केली तर फळगळपासून बऱ्याच अंशी याचे संरक्षण होईल। आणि हे प्रिव्हेंटिव्ह आहे, होण्याआधी रोग होण्याआधी हे काम करतं। त्याच्यामुळे ही जी फवारणी आहे ही सध्याच करायला पाहिजे। आणि चिकट पिवळे आणि निळे सापळे हे सुद्धा लावायला पाहिजे, कारण पाणी केव्हाही येऊ शकतं आणि पाणी आले की पालवी येतं आणि पालवी आलं की कीड येतो। तर ती कीड वाढू नये म्हणून जे उडणारे त्याचे मॉथ आहे पतंग ते या सापळ्यामध्ये चिपकतात आणि पुढचं प्रजनन थांबतं। तर ते थांबवायचं असेल तर आजच चिकट पिवळे सापळे आपण लावायला हवे आणि जे बोर्डो मिश्रणची फवारणी सांगितली ती पण घ्यायला हवी। धन्यवाद।